हाय हॅलो नमस्कार. असं मीच गाडी करतो. हाय हॅलो नमस्कार. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग. नाश्ता वगैरे झाला का तुमचा? नाश्ता वगैरे झाला हाय का? हॅलो हाय नमस्कार. तुमचा नाश्ता वगैरे झाला का? कसे आहे तुम्ही? आणि हाय गुड मॉर्निंग. हा. केस ओढू नको घडी घडी, आपण व्हिडिओ काढतोय. हा बस ना बस ना. आणि आमच्या आईला काय म्हणायला येत नाही. हा सांग बोल. मला म्हणायचं येतं. आईला लाईक सबस्क्राईब म्हणायची नाही येत, दुसरंच म्हणायला येतं आणि मला म्हणायला लावते ती. मग तू म्हणायसाठीच आहे ना, मग तू कशासाठी आहे? हा मग आता पुढचं काय बोलायचं आता? हाय युट्यूब फॅमिली, तुमच्या सपोर्टमुळं असू दे, म्हणावं लागतं त्यांना. त्यांच्या सपोर्ट मुळे आपण इथपर्यंत आहे. ते आपले व्हिडिओ बघतात, लाईक करतात, सबस्क्राईब करतात, असंच म्हणायचं असतं ना. त्यामुळे त्यांना नमस्कार म्हणावं लागतं. धन्यवाद तुमचं. माझा व्हिडिओ त्या दिवशी काढलेला, त्याला खूप सारा व्हिडिओला व्ह्यू आल्यात, लाईक आल्यात, कमेंट आल्यात. हा ते नाही राहू दे, इथं बोलायचंय आता. व्हिडिओ चालू असताना तिकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. हा तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ? छान वाटला का? आणि हे बघा. हा काय? हे बघा हे बघा. काय बघा हे? हे बघा. मी कोण आहे? मी आईला टिकली पण नाही आणली. टिकली पण नाही आणत कोण. बाबा आणि कोण पण नाही. बाबा गेलेत बाबा बाहेर. बाबाने आणले, पप्पाला सांगितले, पप्पा आणतील संध्याकाळी. बरं आता बोलायचं का? पुढचं बोलायचं का? बरं आता बोलायचं का त्यांच्या संग? आपल्याला व्हिडिओ काढायचा आता. हा मग आता कसं वाटलं? आता तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही बी एक चॅनल खोला. तुम्हाला माहिती देते. चॅनल खोलला तर तुम्ही, मी अडाणीबाई आहे, मग मी अडाणीबाई जर इथपर्यंत येऊ शकते, हा मी अडाणीबाई जर इथपर्यंत येऊ शकते ना, तर तुम्ही शिकले सवरलेले आहे. काय पण अहो कसं असतं माहितीये का? काही कोणत्या गोष्टीला तुम्ही काही कमवायचं असेल ना, तर काही गमवावं लागतं. हा त्यामुळं काय असतं, थोडस संघर्ष केला ना तरच पुढं मनुष्य जात. आता तुम्ही कुठं कामाला जाता, 10-12 हजार रुपये कमवता, सकाळी जाता संध्याकाळी येता. आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये दौंड मध्ये राहतो आम्ही. त्यामुळे दौंडचे लोक, भरपूर लोक असे पुण्याला कामाला जातात. इथं कसं आहे, काम बिम काय भरपूर नाहीये आणि पेमेंट काही जास्त नाहीये. त्यामुळे मग सकाळपासून बाया बी जातात आणि गडी बी जातात. तर त्यातली त्यात वेळ काढून तुम्ही एक चॅनल खोला, युट्यूब चॅनल खोला. मी अशी तुम्हाला आग्रहाची विनंती करते. आणि तुम्ही जे बघितलं ना, दुसरं प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येकाकडे नेट आहे, तर एक युट्यूब चॅनल खोलायचा. तुम्ही जास्त काही टाकू नका, एक लॉंग व्हिडिओ टाकायचा आणि 1 किंवा 2 शॉर्ट टाकायचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं आणि थंबनेल हे बनवायचे चांगले. हा जा जा. आधी सुरुवात करताना कसं आहे, कोणालाही माहित नसतं या, आणि कोणाला बी येत नाही काय, कारण कुणीच आईच्या पोटात शिकून येत नाही. कोणतेही कला कुणी आईच्या पोटात शिकून येत नाही. ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीचं बघून बघून ते आपल्याला अनुभव येतो. त्यामुळं मला तर काहीच येत नव्हतं. मला काही शिक्षण नसल्यामुळं मी काय करायचे, बघायची, ऐकायची, लोकांचे व्हिडिओ ऐकत बसायची. माझे मिस्टर ते एवढं मला चिडवायचे, काय लोकांचे बघत बसती, सारखे ह्याचे बघत बसती, त्याचे बघत बसती, ते सारखे खवळायचे. मी काय करायची, संध्याकाळचं ते बघत बसायची. मग दिवसभर कसं आहे, पोरगी असली ना खाली, ते काय मला ऐकू देत नव्हते, बघू देत नव्हते. मग ते कसे व्हिडिओ टाकायचे, काय त्यांचं काय असेल ना, किती टाकायचे दिवसात, मी त्याला सारखी चेक करायची. मी मोठे व्हिडिओ किती टाकू शकते, मग मोठे व्हिडिओ कमीत कमी 3 टाकू शकतो, आणि लॉंग व्हिडिओ मग ते नित्या सरांचं मी भरपूर वेळा बघायची, कारण ते चांगलं सपोर्टिंग करतात. दुसरे भरपूर आहेत युट्यूबर, ते महाराज त्यांची बी बघायची, पण नंतर नंतर ते काय गेले कुठं, मग त्यांचे काय बघितलं नाही. मग शक्यतो होतं होई नाही ना, नित्या सरांचे व्हिडिओ बघा आणि त्याच्यापासून शिका. तुम्हाला खूप काय अनुभव येईल आणि खूप तुम्हाला माहिती येईल. मग तुम्ही बी म्हणसाल
की खरंच बाई करू शकते तर आपण बी करू शकतो. काय काय हलवू नको, दांड पडणं, मोबाईल पडलं काय होईल. हा, त्यामुळं मी तुम्हाला सांगते, करायचं का नाही हे तुमची मर्जी. फक्त मला एवढंच म्हणायचं, तुम्ही दिवसभर 1.5 ते 2 GB नेट सगळ्याकडे असतं. त्यामुळे तुम्हाला काय नाही, त्यातले 2-3 मिनिटाचा लॉंग व्हिडिओ करायचा, काय बोलताय हे त्याला लागतोय पाय. आणि 1 किंवा 2 असे काय गाणे असतात, काय तुम्ही असो किंवा एखादी मुलगी तुमची असन तर तिचे टाकायचे 1-2 व्हिडिओ. आता आमची पोरगी तर काय करते माहितीये का, गाणे स्वतः म्हणते आणि स्वतः युट्यूब वरती व्हिडिओ डाउनलोड करते. मी जर दिसले ना तरी मी काय करते, तिला माझ्यात नाही काढू देत, लय व्हिडिओ होते म्हणून. आता पहिले कसं माझ्या लक्षात नव्हते, तर मी काय करायची, रात्री पहाटे उठले, बघितलं, बाथरूम जाऊन आले की वरनं, तरी मी मोबाईल बघायची की लगेच एखादा व्हिडिओ आवडला की टाकायची त्याच्याकडे डाउनलोड. हिचा फोटो हे व्हिडिओ असतातच की लगेच टाकायचं त्याच्यावर. हा, मग लगेच मी टाकायची. मग असं मी कोणताच टाइम नव्हता, कधीच टाइम ठेवला नाही मी मोठ्या व्हिडिओला. मला असं वाटायचं की रात्री 12 नंतर टाकलं ना की लोक नेट आलं की बघायला येतात, मग मी 12 नंतर बी बघावं टाकायची. मला 1.5 GB 2 GB नेट दिलं ना तरी मला पुरतच नव्हतं. मग मी माझं नेट म्हणलं काय करायचे, मला काहीच बघत नव्हती मी. टाकला व्हिडिओ की 1-2 व्हिडिओ शॉर्ट टाकायचे, एक मोठा, माझं नेटच संपायचं. दिवसभर बसायचे, मग काय बघावं काय, मग काय बी आपलं बसायची. आणि मग संध्याकाळी आले हे जे आजोबा की मग मी काय करायचं, त्यांचं नेट घ्यायचं. त्यांचं नेट घेतलं की ते म्हणायचे 12 वाजेपर्यंत वापर, काय असेल ते 12च्या नंतरच येईन ते वापरू नको, मला दिवसभर दुकानात लागतं. मग ते 12 वाजेपर्यंत काय असेल ना ते बुडूनच जायचं असतं, मग त्याच्यात बघायची आणि त्याच्यातनं मग बघायचे. मग असं असं करता करता मग एक दिवशी म्हणलं मला नेटच पुरत नाही. मग पोरगं काय म्हणलं, आई तुला नेट पुरत नाही ना, दिवसभर बसते गपचिप, संपल्यावर नेट काय करायचं. मग मग मला त्याने वायफाय बसवलं घरात. वायफाय बसवल्यापासून मग ना जेवढं म्हणायला वाटेल तेव्हा कवा उठते टाकत सुटते, कवा उठायचं टाकत. आता टायमाचं बंधन ठेवलंय. इतके व्हिडिओ झाले होते माझे, भरपूर टाकायचे. आणि त्याने तसं जेवढं टाकाल ना तुम्ही व्हिडिओ सुरुवातीला मग ते जेवढे तुमचे पांगत्यात सगळीकडे. माझे व्हिडिओ इतके चालायचे, शॉर्ट व्हिडिओ एक 34,000 झालता, एक 1.5 लाखापर्यंत गेलता. पण ते अचानक माझा उडून गेला व्हिडिओ. ती काही डिझेल मारताना गेला का काय, एक 40,000चा 1.5 लाखाचा व्हिडिओ निघून गेला. मग आता 34-30,000 असे शॉर्ट व्हिडिओ झाले होते माझे. आणि मग असं करता करता मग म्हणलं चला, म्हणलं आता जाऊ द्या, आता काय भरपूर आहे आणि चांगलं चालतंय. मग त्यासाठी तुम्हाला म्हणते की तुम्ही एक युट्यूब चॅनल खोला. मी त्याची व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओला माझे चांगला भरपूर व्ह्यू आले, 2,000च्या पुढे व्ह्यू आले त्याला. मग असे तुम्ही काय बोलून टाका, काय तुमच्यात कला आहे, काय तुमच्यात हुनर आहे तो दाखवा तुम्ही पब्लिकला. पब्लिक बघती आणि तुमचा फायदा होतोय. तुम्ही काय असेल तुमच्यात हुनर ती दाखवा. आता मला तर काही येत नाही, माझ्यात जेवढं आहे, जेवढं येतंय तेवढं मी बोलती आणि टाकते. मग आता तो माझा व्हिडिओ चालल्यामुळे मला चला आपण बोलावं. आता पोरगी काय डान्स करते, म्हणलं चला दीदी आपण एक व्हिडिओ काढू आता त्याच्यावरती. आणि मग काय झालं, मी तर रात्रंदिवस मला झोप नव्हती बघा, कारण मेहनतीचं फळ भेटणं हे लय महत्वाचं आहे. त्याच्यासाठी खूप सारं मेहनत करावं लागतं. करायचं ना, आपण काढू ना एक डान्सचा व्हिडिओ काढू. मग आता हे व्हिडिओ झाला ना, मग मी माझी मुलगी काय करणार आहे, प्रत्येक गाण्यावर डान्स करणार आहे. प्रत्येक गाण्यावर डान्स करून तो व्हिडिओ काढणार आहे. ती स्वतः गाणी म्हणून डान्स करणार आहे. तिला किती गाणी येतात तो व्हिडिओ मग तुम्ही बघा. मग खूप छान गाणी म्हणते माझी ही लिकडू. आणि ही लेकरांनी मला साथ दिली. आमचे दिवसभर आम्हाला काही काम नसते, माझी सून सगळं करते. मला शुगरचा आजार आहे, बीपी आहे आणि माझ्या ह्याला फुफ्फुसाला इन्फेक्शन आहे. त्यामुळं मला असं थोडस चाललं की खोकला येतो. खोकल्याची उबळ आली की ती थांबत नाहीये. त्यामुळं काही नाही, मला ते गोळ्या औषध चालू आहे, 3 डॉक्टरचं ट्रीटमेंट चालू आहे पुण्याच्या केमच्या दवाखान्यात. मग त्यामुळं मला काहीच होत नाही. मग माझं काम काय, या पुरीला दिवसभर सांभाळणे, हिला खायला घालायचं, ही जी हेअरस्टाईल करायची, मोबाईलचं बघायचं,
मग ती म्हणते आई माझी अशी निघाल, आई माझे तसं कर. मग ते आम्ही करत बसतो बघा दिवसभर. हा, मग आम्हाला काही नसतं तर त्यामुळे आम्ही आमचा टाइमपास करतो. तुमची बी नात असेल तुम्ही बी टाइमपास करा. माझं काय असं आहे, आता मग आल्यानंतर मी व्हिडिओ काढून ठेवते. मग सून आली की तिला म्हणते मला ते थंबेल बिंबेल टाकायला येत नाही. मग ती व्हिडिओ टाकून जा, म्हणजे व्हिडिओ टाका तुम्ही, मी थंबेल आल्यावरती लिहिते. मग तिला कसं बनवायचं तसं ती थंबेल बनवती लिहिते. आम्हाला पहिल्यांदा थंबेल येत नव्हता, त्यामुळे बिगर थंबेलचं मी इथपर्यंत आली संघर्ष करत. मग आता एवढ्यात त्या ह्यांचं आहे ना नित्य सर, ते खूप छान ते. मग त्यांनी काय म्हणलं थंबनेल बनवा, डिस्क्रिप्शन बनवा, तुम्ही चांगलं बनवा. ते सारखे वरडून वरडून सांगतात, पण लोक लक्षातच घेत नाहीत. आणि लोक लक्षात घ्यायचा विषय नाहीये. पहिली गोष्ट ते आलं पाहिजे ना आपल्याला. आता त्यांचा अनुभव आहे 10, 12, 13 वर्षापासून ते युट्यूब वरती काम करतात. तर आपल्याला काय माहिती, त्यातली माहितीच नाहीये काय, तर आपण बोलणार काय? हा, आपल्याला काय माहित नाही, त्यामुळे आपण काय बोलू शकत नाहीये. तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही करू शकता. चालतंय, ठीक आहे, धन्यवाद. बस करते माझा व्हिडिओ. डान्स ह्याच्यातच करायचा का? डान्स दुसऱ्या व्हिडिओ मध्ये करू ना, आपण एक डान्सचा काढू सेपरेट. ठीक आहे, बाय बाय कर, बाय त्यांना. बघा कसा वाटला व्हिडिओ, बघा चांगला वाटला, आवडला तुमच्या आजीचा व्हिडिओ तुम्हाला, तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. हा, चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ बघा, कमेंट करा कसा वाटला ती. कमेंट करायची झाली तर चांगली कमेंट करा, नाहीतर मी येडीवाकडी कशी बोलते, मला जसं येते तसं बोलते. वाईट कमी तुम्ही करू नका, कृपया करून हात जोडून विनंती तुम्हाला. वाईट कमी कुणी करू नका कमेंट, अजिबात वाईट कमेंट करू नका. तुम्हाला बघूशी वाटलं बघा, नाही बघायचं तर ढकलून द्या, पण वाईट कमी कुणी करू नका कमेंट अजिबात. हा, कारण मी हळव्या मनाची आहे, मला ती सहन होणार नाही कोणी वाईट कमेंट केली तर. त्यामुळे वाईट कमेंट करायची नाही कोणी अजिबात. बघायचा बघा, नाही बघायचा सोडून द्या. आपली काही जबरदस्ती नाहीये की तुम्ही बघाच आमचा व्हिडिओ, तुम्हाला आग्रह करतो म्हणून, आहे का नाही. आमचं आम्ही मनोरंजन करतोय, शेवटी बघणं का नाही बघणं हे तुमचं काम आहे. आम्हाला कसं आहे, आम्हाला काही करमत नाही म्हणून आम्ही आमचं टाइमपास करतो, आजी नाते बसतो, व्हिडिओ काढतो. मग हे तुमच्याकडे तुम्हाला दाखवतो आम्ही. मग आमची करमणूक आम्ही करतो, मन करमणूक. मग तुमची करायची असेल तुम्ही काढू शकता व्हिडिओ, तुम्हाला माहिती देते. आणि हे चांगलं आहे, युट्यूब मध्ये भरपूर पैसा आहे. चालवणार व्यवस्थित पाहिजे, व्हिडिओ काढणार व्यवस्थित पाहिजे. सगळं थंबनेल हे सगळं दिलं ना तर भरपूर काही तुम्ही कमवू शकता. आज मी बघते ना, ते मनशा हजारे, परत ते परिचय, किती वरती गेलं ते, किती पुढे गेलं ते. भरपूर जणांचं बघितले, त्यांचे घर, गाड्या, बंगले सगळं झालं. पण तुम्हाला काय कळणार, आपल्याला नाही एवढी अपेक्षा. आपलं मन करमणूक म्हणून आपण काढतोय. 2 पैसे आले ना आपल्याला बसून बसून की आपलं आपण वेळ घालवतोय ह्याच्यात, ह्याचा 2 पैशाचा फायदा झाला तरी ठीक आहे माझ्यासाठी. मला जास्तची आशा नाही, माझं घरदार हे सगळं झालेलं आहे, पण मला एक मन करमणूक म्हणून मी करते. आपल्या 2 पैशाची आशा, 2 पैसे आपल्याला भेटले बस. माझं जिद्द होती एक, मला 2 रुपये का होईना कमवायचे. ते माझ्या लेकडांनी आम्ही कमवलं, आमचे चालले. आता आमचा पिन येईल, मग पिन आल्यानंतर ना मग आता लास्ट व्हिडिओ मी काढणार पेमेंट आल्यावरती युट्यूबचं. किती पेमेंट येते ना, मग त्यावेळेस लास्ट व्हिडिओ काढणार आणि तुम्हाला दाखवणार. पेमेंट फक्त दाखवायचं असतं, किती आलं हे सांगायचं नसतं. युट्यूबची ती पॉलिसी आहे की किती पेमेंट आलं आपल्याला पहिलं हे सांगायचं नाही, फक्त दाखवणार तुम्हाला हे असं असं माझं पेमेंट आलं, मला पिन आलं, माझं पेमेंट आलं हे दाखवणार तुम्हाला. त्यावेळेस एक व्हिडिओ काढणार. बर, चला युट्यूब फॅमिली असा सपोर्ट द्या. हा, म्हणते दे, म्हणते दे, युट्यूब फॅमिली आम्हाला प्रेम द्या, असं प्रेम द्या. लाईक सबस्क्राईब मला नाही ना म्हणा येते, तू म्हण, म्हण ना त्यांना, म्हण ना. म्हणायला होते लाईक सबस्क्राईब करा. आमची दीदी 4 वर्षाची, आता 5 वर्ष लागले. ती एवढे बोलती तीच ठीक आहे. ती मला म्हणती तुला लाईक सबस्क्राईब म्हणायचं, मी म्हणते मलाच बोलायला होती म्हणते. मग मी कोणाला बोलायला लावणार हो? हा, आता दीदी माझ्या संग, मला तिलाच लावणार ना बोलायला. हा, आहे का नाही, तुलाच बोलायला लावणार ना. चला,
तू नाही ना, तू असतेच की बाबा. त्यांना माहिती आहे सगळ्या व्हिडिओ मध्ये तुला घेतल्याशिवाय व्हिडिओच काढत नाही मी. काल रुसली होती तू इथं. परवा व्हिडिओ काढायला रुसले म्हणून तिच्या परस्पर मी एक व्हिडिओ काढला. म्हणलं जाऊ दे, ती फुगून बसली होती. ती म्हणते आई असंच कर, आई तर ते मला ज्ञान शिकवती बघा. माझ्या जिंजाबरोबर आज कशी बसली गपचीप. आता तोंड दाबती, बोलू देत नाही. चला बाय. कॉफी दे. बाय. गुड मॉर्निंग. बाय. किती वाजले आता? मला आताच केलंय गुड मॉर्निंग. केलंय वे बरोबर. जाऊ दे, दोनदा करायचं. आपली फॅमिली आहे ती, आपले सदस्य आहे घरचे. चला चला बाय. असा सपोर्ट द्या.